BSNL आणि MTNL यांच्या सेवा ह्या सगळ्या मंत्रालयांसाठी बंधनकारक असतील, तर अशा प्रकारचा केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलाय. BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड आणि MTNL म्हणजे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड. तर या ज्या दोन कंपन्या आहेत, तर या कंपन्या डब घायला जाऊ नयेत किंवा ह्या बंद पडू नयेत. तर यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय की सगळ्या मंत्रालयांमध्ये किंवा जे सरकारी कामकाज करायचे जे ठिकाणं असतात, सर्व सार्वजनिक विभाग जे आहेत, सार्वजनिक क्षेत्रामधल्या कंपन्या, तर अशा सगळ्यांमध्ये BSNL आणि MTNL ची सेवा ही अनिवार्य करण्यात आली आहे, म्हणजे बंधनकारक करण्यात आली आहे. चांगला निर्णय आपण म्हणू शकतो, एक मोठा निर्णय. आणि भारतामध्ये अशी बरीचशी खेडी आहेत की जिथं वेगवेगळे नेटवर्क पोहोचलेले नाहीत, प्रायव्हेट कंपन्या पोहोचल्या नाहीत, मात्र BSNL पोहोचलेलं आहे. आणि हे जर चालू ठेवायचं असेल, जर आपली ती खेडी जर आपल्याला मुख्य आपल्या गावांसोबत शहरांसोबत जर कनेक्टेड ठेवायचे असतील, तर हा निर्णय आणि BSNL MTNL हे चालू राहणं खूप गरजेचं होतं. तर नक्कीच एक मोठा निर्णय, महत्वाचा निर्णय आहे, ज्या माध्यमातून या कंपन्यांना थोडंफार तरी एक प्रोत्साहन मिळेल, या कंपन्यांना थोडंफार फंडिंग मिळेल, ह्या चालू राहतील, यांची सेवा चालू राहतील. तर एक चांगला निर्णय आपण म्हणू शकतो. याच विषयी आपण सगळी माहिती अगदी डिटेलमध्ये बघू. यावरती आधारित थोडासा वेगळा क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो, जसा की खालीलपैकी कोणती कंपनी महारतन कंपनी आहे. महारतन, नवरतन, तर अशा जे काही टर्म्स आहेत किंवा अशा जे काही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रकार जे आहेत ना, तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. महारतन कंपनी होण्यासाठी काय क्रायटेरिया असतो, त्याचं भांडवल किंवा त्याचा टर्नओव्हर किती झाला पाहिजे, त्याचं एकूण प्रॉफिट किती असलं पाहिजे, तर अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सनुसार ती कंपनी महारतन आहे, नवरतन आहे हे ठरवलं जातं, क्लासिफाय केलं जातं. तर यापैकी कुठली महारतन कंपनी आहे, तर सेल, भेल, CIL आणि HPCL. तर असे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड, CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड. तर असे वेगवेगळे तुम्हाला यापैकी महारतन कंपनी कुठली आहे तर ती शोधायची आहे. तर तुम्हाला हे लेक्चर बघितल्यानंतर प्रॉब्ली आन्सर देता येईलच. तर आपला जो मुख्य मुद्दा आहे या लेक्चर मधला त्याच्याकडे आपण येऊ. BSNL आणि MTNL ची सेवा ही मंत्रालयांना बंधनकारक करण्यात आली. सार्वजनिक विभाग असेल किंवा सार्वजनिक क्षेत्रामधल्या कंपन्या असतील तर त्यांना अनिवार्य करण्यात आलंय. सरकारी कंपन्या असलेल्या BSNL आणि MTNL ह्या तुरळक क्षेत्रांमध्ये चालू आहे, जसं की काही शहरांमध्ये, राज्यांमध्ये त्याचं अस्तित्व आहे. त्यांना परत एकदा उभारी देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने हा एक नवा नियम लागू केलाय. याबद्दलचं परिपत्रक हे म्हणजे GR हे 12 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये संवादासाठी या दोन कंपन्यांची सेवा ही अनिवार्य करण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे प्रायव्हेट कुठलेही एअरटेल, वोडाफोन किंवा आयडिया असं काही तिथं लावायचं नाही. केंद्र सरकारची सर्व मंत्रालय, विभाग, सार्वजनिक कंपन्या, केंद्रीय स्वायत्त संस्था सुद्धा असतील, तर अशांमध्ये याच दोन कंपन्यांचा वापर म्हणजे BSNL आणि MTNLचाच वापर करून दळणवळणाचा उपभोग घेता येईल असं या GR मध्ये सांगण्यात आलं होतं. मग यामध्ये लँडलाईन आहे, इंटरनेट आहे, ब्रॉडबँड आहे किंवा कार्यालयांना जोडण्यासाठी इंटर टेलिकॉम सुद्धा असतात. म्हणजे पोलिसांचं जर तुम्ही बघितलं ना, तर ज्यांचे आई वडील पोलिस खात्यात आहेत किंवा ज्यांचे भाऊ वगैरे आहेत त्यांना माहिती असेल की पोलीस स्टेशन जे आहेत ना, तर ते एकमेकांना काही पर्टिक्युलर कोडनी किंवा त्यांचा एक इंटरकॉमनी कनेक्टेड असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फोन टॅपिंग वगैरेचे प्रॉब्लेम होऊ नयेत आणि या व्यतिरिक्त त्या लाईन सुद्धा बिझी येऊ नयेत. म्हणजे त्यांनी काही पर्टिक्युलर 1-2 नंबर टाकला की डायरेक्टली फोन लागतो त्या ठाण्यांसाठी, त्या स्टेशनसाठी अशा प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. तर अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये BSNL आणि MTNL ची सेवा वापरण्यात यावी, तर अशा प्रकारचं GR काढण्यात आलाय. ठीक आहे, टेलिकम्युनिकेशन विभागाने हा GR काढला. केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी सल्लामसलत करून अशा प्रकारचा GR हा काढण्यात आलाय असं सुद्धा मेन्शन करण्यात आलंय. ओके, आणि या GR मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेच हा निर्णय घेतलाय असं मेन्शन करण्यात आलंय. ओके, आणि हा निर्णय ऑब्व्हियस आहे की या दोन कंपन्यांना आर्थिक आधार मिळावा. 2019-20 या फायनान्शियल इयर मध्ये आपण जर बघितलं तर BSNL ला 15,500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे आणि MTNL ला सुद्धा जवळपास 3,694 कोटीचा तोटा झालाय. म्हणजे फायदा लांबच राहिला, तर इथं तर नुकसानच होत चाललंय या कंपन्यांचं. 2019-20 मध्ये तर जवळपास 15,500 आणि 3,600 म्हणजे जवळपास 19-20 कोटींचा लॉसच या कंपन्यांना झालेला आहे. तर अशा जर लॉस होत राहिला तर कंपन्या बंद पडतील. तर असं होऊ नये आणि आपला संपूर्ण देश हा कनेक्टेड राहावा. त्याचबरोबर सरकारी कंपन्यांमुळे जो रोजगार निर्माण झालाय तो सुद्धा तसाच राहावा
आणि त्याचबरोबर सरकारी कंपन्या सुद्धा टिकून राहाव्यात, तर या दृष्टिकोनातून महत्वाचा निर्णय आहे, ज्या माध्यमातून आता BSNL, MTNL हे सगळ्या सरकारी कार्यालयांसाठी बंधनकारक असेल. ओके, आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याच्या आन्सरकडे आपण येऊ. सेल, भेल, CIL, HPCL याच्यापैकी कुठली महारत्न कंपनी आहे हे तुम्हाला विचारलं होतं. थोडंसं पहिल्यांदा एक क्रायटेरिया समजून घ्या. एखाद्या कंपनीला महारत्न कंपनी बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स लागतात. सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे ऑलरेडी ही कंपनी नवरत्न कंपनी असावी. नवरत्न कंपनीलाच आपण अपग्रेड करून तिला महारत्न कंपनीचा दर्जा देतो. महारत्न कंपनी ती कशी बनते, ज्यावेळेस तिचा ऍव्हरेज टर्न ओव्हर हा जवळपास 25,000 कोटींचा असेल. ऍव्हरेज त्या कंपनीचं नेट प्रॉफिट हे समजा 5,000 कोटी प्रति वर्ष असणार आहे. आणि 3 वर्षांचा जर आपण म्हणजे मागील 3 वर्षांचा जर आपण ऍव्हरेज बघितला तर त्या कंपनीचा नेट प्रॉफिट जो असणार आहे तर तो साधारणतः 15,000 कोटींपेक्षा जास्त किंवा तेवढा असावा. तर अशा 3 महत्वाच्या कंडिशन आहेत. पहिली म्हणजे त्या कंपनीचा टर्न ओव्हर दरवर्षी 25,000 कोटींचा असावा. दरवर्षी ऍव्हरेज तिचं प्रॉफिट हे 5,000 कोटींचं असावं आणि मागील 3 वर्षांचं ऍव्हरेज प्रॉफिट हे 15,000 कोटींचं असावं. तर अशा प्रकारचा एक क्रायटेरिया हा या नवरत्न कंपनीला महारत्न कंपनी बनवण्यासाठीचा आहे. म्हणजे पहिला तर महत्वाचा की ती कंपनी नवरत्न कंपनी असावी. ठीक आहे. PSU साठी हा क्रायटेरिया लागू असतो. PSU म्हणजे काय, तर पब्लिक सेक्टर युनिट. तर PSU तू पहिल्यांदा असायला पाहिजे. पब्लिक सेक्टर युनिट असेल तर तिला महारत्न दर्जा मिळेल, नवरत्न मिळेल, त्याच्यानंतर महारत्न दर्जा मिळेल. ओके. आणि आपण जर सध्या 2020 मधल्या जर ताज्या आकडेवारीनुसार बघितलं 2020च्या जानेवारी महिन्यापर्यंत, तर देशामध्ये एकूण 10 महारत्न कंपनी आहेत आणि देशामध्ये एकूण 14 नवरत्न कंपनी सुद्धा आहेत. महारत्न आणि नवरत्न याच्या व्यतिरिक्त मिनी रत्न असा सुद्धा एक क्रायटेरिया आहे. मिनी रत्न म्हणजे काय, ती नवरत्नपेक्षा तिचा टर्न ओव्हर नेट प्रॉफिट हा थोडा कमी असणार आहे. तर आपल्या देशामध्ये एकूण 73 मिनी रत्न कंपनी सुद्धा आहेत. ओके. आणि एकूण महारत्न किती आहेत तर 10, नवरत्न किती आहेत तर एकूण 14. मी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर ना एका ट्रिकच्या माध्यमातून देतोय. म्हणजे जर महारत्न कंपनीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील त्याच्यासाठीची महत्वाची ट्रिक आहे. या ट्रिकमध्ये सरळ सरळ 7 कंपन्या तुमच्या लक्षात राहतीलच. ती ट्रिक म्हणजे सॉनिक जीबी. सॉनिक जीबी याच्या प्रत्येक अल्फाबेटमध्ये एका एका कंपनीचं नाव आहे. S फॉर सेल, सेलचा लॉंग फॉर्म आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर ती सुद्धा आपली एक महारत्न कंपनी आहे. सॉनिक जीबी मध्ये S नंतर O लक्षात ठेवायचा आहे. O फॉर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ठीक आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGC. तर त्याच्यासाठीचा O आहे. O नंतर आहे N म्हणजेच NTPC लिमिटेड. तर ही सुद्धा एक महारत्न कंपनी आहे. I फॉर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, IOC त्याला म्हटलं जातं. त्यानंतर C फॉर कोल इंडिया लिमिटेड, त्याला CIL सुद्धा म्हटलं जातं, कोल इंडिया लिमिटेड. C नंतर येईल G आणि हे G आहे गेल साठीचं, गेल लिमिटेड. आणि जे B आहे तर ते आहे भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साठी. तर भेल साठीचं B. तर या माध्यमातून तुम्ही 7 कंपन्यांची नावं लक्षात ठेवू शकता. या व्यतिरिक्त जे 3 आहेत ना तर ते याच बी मध्ये आणखीन एक कंपनी सुद्धा आहे. म्हणजे सॉनिक जीबी स्क्वेअर सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कारण बी नुसार 2 कंपन्यांची नाव आहेत. एक म्हणजे भारत हेवी लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड आणि दुसरा बी आहे तो म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन BPC. तर BPCL सुद्धा महारत्न कंपनी ऍज ऑफ जानेवारी 2020. त्यानंतर 8वी कंपनी ती म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL. आणि आणखीन एक आहे ती म्हणजे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, म्हणजेच त्याला PGCIL सुद्धा म्हटलं जातं. तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही सुद्धा एक महारत्न कंपनी आहे. तर 10 महारत्न कंपनीची नावं तुम्हाला लक्षात राहतील. 8 नावं तर इझिली लक्षात राहतात. सॉनिक जीबी स्क्वेअर हे लक्षात ठेवलं की 8 कंपन्यांची नावं लक्षात राहतील. 2च फक्त तुम्हाला आता ऍड करायची, ती म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे. तर अशी 10 नावं आरामात पाठ होतात. आणि ज्या नवरत्न कंपन्या आहेत तर त्या 14 आहेत वेगवेगळ्या. मी फक्त तुम्हाला 2 महत्वाची नावं सांगतो कारण याच्यामध्येच बरंचसं कन्फ्युजन होत राहतं. एक म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, ही एक नवरत्न कंपनी आहे. आधी ती
महारत्न कंपनी होती, मात्र तिचं डाऊनग्रेडेशन झालं आणि ती नवरत्न कंपनी बनली, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. आपण जे भेल बघतो ती आहे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड. ठीक आहे. आणि ही आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जी की एक नवरत्न कंपनी आहे. आणि दुसरी नवरत्न कंपनी तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे OIL, ऑइल इंडिया लिमिटेड. याला बरेचसे जण ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडशी थोडंसं कन्फ्यूज होतात. तर ऑइल इंडिया लिमिटेड ही एक नवरत्न कंपनी आहे आणि ONGC ही एक महारत्न कंपनी आहे. अशा वेगवेगळे 14 नवरत्न कंपनी, त्याच्यामध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येईल, इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड सुद्धा आहे, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड सुद्धा येईल जे हेलिकॉप्टर बनवण्याचं काम करते, नॅशनल अल्युमिनियम कंपनी सुद्धा येईल. त्यानंतर आपली MTNL सुद्धा याच्यामध्येच येते, महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. तर अशा बऱ्याचशा कंपन्या नवरत्नमध्ये येतात. एकूण 14 आहेत. 14च्या 14 नावं तुम्ही पाठ करू शकता. माझे जेवढे लक्षात आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला ऍटलिस्ट या क्वेश्चनचा आन्सर समजलं असेल की यापैकी कुठली कंपनी महारत्न कंपनी आहे विचारले, तर या सगळ्याच्या सगळ्या महारत्न कंपन्या आहेत. HPCL मध्ये कन्फ्युजन होत असेल, पण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही सुद्धा एक महारत्न कंपनी आहे. तर आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 3. आय होप या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला महारत्न, नवरत्न किंवा महारत्नचा क्रायटेरिया समजलाय. याची काही महत्वाची जी BSNL रिलेटेड जी अपडेट आहे, BSNL MTNL रिलेटेड, तर ती सुद्धा तुम्हाला समजली. आणि MTNL ही एक आपली नवरत्न कंपनी आहे, तर म्हणून अशा प्रकारचा क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके.